ईव्हीएम नको म्हणून आंदोलन करणारा भाजप होता. नरसिंहन नावाचा त्यांचा एक तज्ञ होता. त्याला खासदारकी पद्मश्री दिली. त्याची प्रेस कॉन्फरन्स त्याच्या त्या त्या स्वरूपातल्या पुस्तकाचं प्रकाशन करायला लालकृष्ण अडवाणी आले. लालकृष्ण अडवाणींनी तो पार्लमेंटमध्ये मुद्दा उपस्थित केला, की ईव्हीएम नको. आता हेच ईव्हीएमचा वापर करतायत. एक वोट चोरी करतायत. महिलांना लाडकी बहीण म्हणून पैसे देतायत. लाडका भाऊ म्हणून पैसे देतायत. वारकऱ्यांना सामाजिक न्याय खात्यातनं पैसे देतायत. इतकी नतद्रष्टता तर कधीच नसते. सामाजिक न्यायाचा पैसा हा दलित, मागासवर्गीय लोकांसाठी ज्या 59 जाती आहेत महाराष्ट्रात, त्यांच्या विकासासाठी असतो. हे वारकऱ्यांसाठी पैसे त्यांनी दिंडीला जा म्हणून दिंडीला ₹15,000-20,000. तुम्हाला तीर्थस्थळाला जायचं तर त्याला सरकारचे पैसे. हा जो काही धंदा आहे ना, हा महायुतीचा, भाजप, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा त्यांनी पैसे वापर करायचा, मग गुंड वापरायचे, पोलीस वापरायचे आणि निवडणुका आपल्या बाजूने कशा होतील असं. तुम्ही जो विषय विचारताय, केंद्र सरकार आत्ताचं जे आलंय निवडून, ते अल्पमतातलं सरकार आहे. त्यांना बहुमत मिळालेलं नाही. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे आमदार, खासदार घेऊन जबरदस्तीने त्यांच्याकडनं फोडून त्यांनी आपलं सरकार बनवलं. यांच्यात आलेले सरकारमध्ये जे काही खासदार आहेत, तेही काँग्रेस आणि अन्य पक्षातनं निवडून आलेले 75च्या वर संख्या आहे.